राणे होत्या, मी किती वेळची वाट बघते तुझी. अरे भावा, तू नेहमी अर्जंट मध्येच बोलवती बाबा. काय झालंय? अरे ते कुठ्या, अरे मला ना खूप भीती वाटते. आजचा अर्धा दिवस तर असाच गेला. आता माझ्याकडे वेळ पण लय कमी उरलाय. आता जर मला ते घड्याळ नाही सापडलं ना तर मला अटक होईल. अरे मी काय करू काय नाही काहीच कळत नाही मला. अगं तू टेन्शन घेऊ नको भावा. तू आता हा तू एक काम कर, हात पसर असं. काय? ए गोट्या, मस्करीचा वेळ नाही, तू शांत बस. अगं ऐकते ना माझे भावा, बघ असं कर, डोळे मीट आणि गोल फिर आता. काय? अगं ऐकते रे माझं, मी काय म्हणते ते. हा डोळे मिटून गोल फिरायला आता. हा जोरात फिर, अजून जोरात फिर फिर. हा बस 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 बस, चक्कर येईल बस. हा आता शांतपणे मनात विचार कर आणि स्वतःला विचार की बाबा काय वाटतंय, कुठं असेल घड्याळ? इंद्रजित सरांच्या गाडीत. हा बेस्ट. चल तिकडे जाऊ आपण लगेच आता हुडकायला. चल. तुझं काय डोकं फिरलंय का? आपण इंद्रजित सरांच्या घरी जाऊन त्यांच्या गाडीत शोधायचं. ते बसलेच आहेत ना आपल्यासाठी. त्यांना विचारून कोण शोधणार रे? चल. हाय का आता? मग कसं शोधणार? त्यांच्या गाडीला चावी असेल ना. चावी आहे का आपल्याकडं? थांब, मी पण फिरतो म्हणजे मला बी आठवेल. थांब. ए पायथागोरस, तोवर भूगोलाचा अभ्यास कर. काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं गोट्याच्या डोक्यात सगळ्याची चावी असते. चल. अरे बाबा थांब. इंद्रजित सरांच्या घरी जाऊन त्यांच्या गाडीत घड्याळ शोधणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. माझं अजून टेन्शन वाढवू नको बरं का. भावा तू टेन्शनच घेऊ नको. आपल्याकडे आलम आहे ना, कोणी येताना दिसलं ना लगेच आलम वाजेल. कुठला आला? अरे चल आता लय विचार करू नको. चल मी सांगतोय ना तुला, सायकल घे. चल. हा चल 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 लवकर. काकी आता इंद्रा तयार झालाय ना दुपारी यायला, तर आपण आबांचं ऐकूया की. बोलूया कामगारांना. पॉइंट व्हॅलिड आहे त्यांचा. हा ठीक आहे, बोलवा त्यांना. इंद्रा लवकर येतोय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. आणि इंद्रा तू ही नक्की ये आणि वेळेत ये. ऐन वेळेस काहीतरी कामाचं कारण देऊ नकोस. डोंट वरी आई, येईन मी वेळेत. तर फायनली उद्या आपल्या घरात पूजा होती. आय एम सो हॅपी. मालती आई, पूजेचं तर फायनल झालं, पण त्या राणीचं काय? आता तिचं काय? नाही म्हणजे तिला घड्याळ परत करण्याची आपण 2 दिवसाची मुदत दिली होती आणि ती मुदत आता उद्या संपतीये. मग तिचं काय करायचं ठरवलंय? त्यात ठरवायचंय काय? तिने जर दिलेल्या वेळेत घड्याळ परत नाही केलं तर तिला आयुष्यभर लक्षात राहील ना अशी शिक्षा द्यायची. पण त्याआधी उद्याची पूजा नीट पार पडू दे. आणि ती जर नीट पार पाडायची असेल तर कृपा करून त्या चोर मुलीला ह्या घरात बोलवू नका. काय नकोय? ती चोर आहे हे अजून सिद्ध झालं नाहीये, त्यामुळे इतर कामगारांबरोबर तिलाही बोलवायचं. आणि हा माझा निर्णय आहे, यावर मला चर्चा नकोय. अरे यार, तुम्ही लोक परत सिरियस झालात. आपल्या घरात उद्या पूजा आहे आणि उद्याच्या पूजेचे मेन्यू आपण अजून ठरवलेले नाहीयेत. त्यात काय ठरवायचं? नेहमी पूजेला आपण एखादा मेन्यू ठेवतोच ना, तसाच काहीतरी ठेवू. अजिबात नाही आजूब्रो. अरे महाडिकांच्या घरी पूजा होतीये
आणि दादूसाठी आपण स्पेशल करतोय ना, तर मेन्यू ही स्पेशलच पाहिजे. मी काय म्हणते मम्मा, आपण ना स्वीट मध्ये गुलाबजाम ठेवूयात. हा चिकू, अगं पूजा आपण दादूसाठी करतोय ना, मग गुलाबजाम करायचे, लाडू करायचे का आणखी काय करायचे? आपण दादूला विचारूया का? इंद्रा, तू सांग उद्या काय काय बनवूया? नाही का की माझी याच काही चॉईस नाही आहे. इनफॅक्ट आय वुड सजेस्ट चिकूला जे हवं असेल तेच करूया आपण. मला एक कॉल करायचा आहे, येतो. थँक्यू दादू. आता उद्याचा सगळा मेन्यू मी ठरवणार. कोट्या, चल आपण जाऊ परत. हे असं कोणाच्या तरी घरात घुसून त्यांची गाडी चेक करणं चुकीचं आहे. अरे चल ना आपण परत जाऊ. राणी, त्यांना चावी मागितल्यावरती देणार आहेत का? त्यांना असं बी दुसरा का ऑप्शन आहे आपल्याकडे? तू माझा ऐक, चल काय होणार नाही. ये माझ्या मागे ये. कोट्या, विक्रांत सर. चल, पळ. आता जर विक्रांत सरांनी आपल्याला पाहिलं असतं ना, तर वाट लागली असती आपली. मला काय वाटतंय, आपण ना गाडी नको उघडायला, असंच बाहेरून बघू. भावा, इथं काहीच दिसणं झालंय. विक्रांत सरांचं लक्ष नाही. मी दरवाजा उघडतोय का बघतो तर. ते कोट्या, तुला जमणार आहे का? आणि भावा, आपण प्रयत्न तरी करू. आणि असं बी गोट्या असलं ना, जगात काही टेन्शन नसतंय. क्या कुठे अलार्म वाजला. चल पळू आता इकडून. चल. अरे बापरे, इंद्रजित सर पण इकडेच येत आहेत.